अयोध्येमध्ये दीपोत्सवानिमित्तानं शरयू तीरावर आरती 2100 जणांनी एकाच वेळेला आरती करत प्रस्थापित केला एक वेगळा विक्रम। राज्यामध्ये दिवाळीची लगबग सुरू। कराड बाजारपेठेतही दिवाळीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची होतीये मोठी गर्दी। दिवाळीचा फराळ आता परदेशातही मिळणार। घर बसल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधनं 192 देशांमध्ये वस्तू पाठवणं होणार शक्य। भारतीय पोस्ट विभागाची विशेष सेवा सुरू। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी गर्दी। जळगावात सोनं खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा उत्साह। सोनं चांदी दरात मोठी घसरण झाल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण। जगातला दुर्मिळ नारळ कोको दे मेरचं धनत्रयोदशीच्या निमित्तानं पारंपरिक पद्धतीनं पूजन। दुर्मिळ नारळ विविध आजारांवर उपचारी। आयुर्वेद वैद्य विक्रांत जाधव यांची माहिती। पिंपरी चिंचवड मधल्या बाजारपेठांमध्ये रंगेबेरंगी आकाश दिवे दाखल। आकाश दिव्यांवर देवतांसह छत्रपती शिवरायांचेही सुंदर फोटो। भिवंडीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मंदिरात पहिला दिवा लावून दिवाळी साजरी। 5000 दिव्यांनी मंदिर निघालं उजळून। छत्रपतींच्या नावाची शेकडो दिव्यांची भव्य अशी रांगोळी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या नातवंडांसोबत दिवाळी फटाक्यांची केली खरेदी। कौटुंबिक क्षण कॅमेऱ्यात चित्रित। व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल। नाशिकच्या मालेगावमधल्या र.व्ही. शहा शाळेतल्या 8वीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम। विद्यार्थ्यांनी लावला दिवाळीच्या वस्तूंचा स्टॉल। स्टॉलमधनं मिळणाऱ्या नफ्यातनं देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत। हिंगोलीमध्ये दिवाळीच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्या। रंगेबेरंगी आकाश कंदील बाजारात विक्रीसाठी दाखल। खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग नगरीला दिवाळीच्या 4 दिवस सुट्ट्या। 3500 मध्यम आणि लघु उद्योग आस्थापनांना 21 ते 24 ऑक्टोबरपर्यंत सुट्टी। बीडमध्ये शिवसेनेकडनं पूरग्रस्तांना 80,000 किट्सचं वाटप। ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्तानं किराणा किटचं वाटप। प्रताप सरनाईकांनी व्हिडिओ कॉलद्वारे दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा। सिंधुदुर्गात वेंगुर्ल्यातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बनवले कंदील। हे आकाश कंदील आठवडा बाजारात विकून स्वकमाईचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात 3000ची घसरण। सोनं सध्या 1,32,000 रुपयांवर तर चांदीच्या दरात सुद्धा 9 ते 10,000 रुपयांची घसरण। अमरावतीमध्ये बनवली गेली आहे चक्क 21,000 रुपये प्रति किलो दरानं सोन्याची मिठाई। सोन्याच्या मिठाईच्या खरेदीसाठी ग्राहकांची होतीये गर्दी। दिवाळीच्या निमित्तानं दुकानदारांनी बनवली आहे खास मिठाई। बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं झालीये गोड। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात 31,000 रुपये बोनस झालाय जमा। विलेपार्लेमधल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दिवाळी पहाटच्या निमित्तानं तेजोमय नादब्रह्म कार्यक्रम। गायिका अर्चना गोरे गायक मंदार आपटे यांचा गायनाचा कार्यक्रम। दिवाळीच्या निमित्तानं किल्ले रायगड प्रकाशमय। पणत्या कंदील आणि मशालींच्या प्रकाशात रायगड निघालाय न्हाऊन। मशालींच्या प्रकाशात काढण्यात आली पालखी मिरवणूक। चंद्रपूरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं फटाक्यांची चाचणी। नॉईज टेस्टिंग मीटरनं केली ध्वनी प्रदूषणाची चाचणी। धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोनं आणि चांदी खरेदीला नागरिकांकडनं प्राधान्य। घरात धन आणि समृद्धीसाठी म्हणून लक्ष्मी कुबेर आणि धन्वंतरींची केली जाते पूजा।
विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले. दिवाळी, छटपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाच्या तिकीट दरात 3 ते 5 पट इतकी वाढ. प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढण्याची शक्यता. दोन्ही पक्षांची मोर्चे बांधणी सुरू. जिल्ह्यात शिवसेनाच मोठा पक्ष, शिवसेनाच जिंकणार. जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचं वक्तव्य. स्थानिक निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. फडणवीस, शिंदे, अजित पवार योग्य निर्णय घेणार. राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचं वक्तव्य. सोलापुरात राजकीय फटाके फुटणार. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील भाजपच्या वाटेवर. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा दावा. शिवाजीराव कर्डिलेंच्या जाण्यानं अहिल्यानगर जिल्ह्याचं मोठं नुकसान. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू. चंद्रशेखर बावनकुळेंचा शब्द. संजय राऊत जे काही बोलतात त्याचं नेमकं उलट होतं. संजय केळकरांची राऊतांवर टीका. युतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही. केळकरांचं वक्तव्य. संजय राऊतांचा प्रतिपक्ष प्रमुख बनण्याचा डाव. ठाकरेंची शिवसेना आता उद्धवजी नाही राऊतच चालवतात. शिवसेनेचा हुकूम मीच, राऊतांचा असा समज झालाय. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची संजय राऊतांवर जोरदार टीका. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची दहिसर टोल नाक्याला भेट. दहिसर टोल नाका वसई विरारमध्ये स्थलांतरित करणार. संबंधित विभागाकडनं परवानगी मिळाल्यानंतर होणार स्थलांतरण. सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीमध्ये घोळ. 1200हून अधिक दुबार नावं. यादीत दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये. सरचिटणीसांची प्रशासनाकडे मागणी. खासदार सुप्रिया सुळेंनी बहिणी असलेल्या खासदार सुनेत्रा पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक्सवर पोस्ट करत दिल्या शुभेच्छा. अर्ध्या जागा राष्ट्रवादीला द्याव्यात, अन्यथा युती होणार नाही. गडचिरोलीतल्या राष्ट्रवादीकडनं भूमिका स्पष्ट. ठाणे शहरात विविध ठिकाणी भाजपकडनं बॅनरबाजी. अब की बार 70 पार. ठाण्यामध्ये भाजपचा नारा. भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचीही चर्चा. ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार. संजय राऊतांनी केली घोषणा. भाजपच्या अब की बार 70 पारला राऊतांचं अब की बार 75 पार असं प्रत्युत्तर. पंढरपुरात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. महेश साठेंचे बंधू संजय साठे यांचा उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव. समाधान देठे यांचा विजय. गडचिरोलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली. विधानसभा निवडणुकीत भाजपनं दगाबाजी केली. आमदार धर्मराव बाबा अत्राम यांचा आरोप, तर अत्राम यांचे आरोप निराधार. रमेश बारसागडे यांचं प्रत्युत्तर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.